नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण प्रकरण 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन हे अभ्यासत आहोत। याच्यामध्ये आपण या अगोदर ग्रामीण आणि नागरी वस्त्यांचे प्रकार बघितलेले आहेत, ग्रामीण आणि नागरी वस्त्यांची कार्य बघितलीत, वैशिष्ट्य बघितलेली आहेत। आता आपल्याला प्रत्यक्ष भूमी उपयोजन ही संकल्पना अभ्यासायची आहे। पण साधारणतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन हे दोन वेगवेगळे शब्द आहेत। या दोन्ही शब्दांचा अर्थ काय, तर बऱ्याच वेळा समानार्थी शब्द म्हणून भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन म्हणून वापरला जातो, मात्र प्रत्यक्षात दोन्हींचा अर्थ हा वेगवेगळा आहे। मग याच्यामध्ये भूमी आच्छादन म्हणजे काय, तर एखाद्या जमिनीवर जसं वन आहेत, पाणी किंवा बर्फ, खडक, वाळू यांनी पूर्ण ती जमीन झाकून गेलेली आहे, त्याचं आच्छादन आहे, त्याला भूमी आच्छादन असं म्हटलं जातं। तर भूमी उपयोजन म्हणजे काय, तर भूमीचा उपयोग हा भूमी उपयोजन म्हणजे प्रदेशातील भूमीचा किंवा जमिनीचा केलेला वापर। तो वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो, म्हणजे थोडक्यात जमिनीचा केलेला वापर यालाच आपण भूमी उपयोजन असं म्हणतो। आता भूमी उपयोजन अभ्यासताना आपल्याला ग्रामीण भाग आणि नागरी भाग हे दोन्ही वेगवेगळे अभ्यासायचे आहेत, कारण ग्रामीण भागामध्ये जमिनीचा वापर हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो, तर नागरी भागामध्ये प्रामुख्याने उद्योगधंदे आणि वसाहती तसंच वाहतूक साधनं यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीचा वापर केला जातो। दोन्ही ग्रामीण भाग आणि नागरी भाग यांच्यामध्ये जमिनीचा किंवा भूमी उपयोजन जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं। आता सर्वात पहिला आपण ग्रामीण भूमी उपयोजन अभ्यासणार आहोत। याच्यामधला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे वनजमीन। वनजमीन याचा अर्थ की एखाद्या ग्रामीण भागामध्ये जंगलांचा प्रदेश असतो किंवा वनांचा प्रदेश असतो आणि या क्षेत्रामध्ये वनांवर आधारित उद्योगधंदे केले जातात, जसं लाकूड किंवा गवत गोळा करणं, डिंक, राळ, लाख या वनांपासून मिळणारी उत्पादनं जी आहेत ती संकलित करणं आणि त्याच्यावर रोजगार त्या ग्रामीण भागातील लोकांचा असतो। म्हणजे ही वनांची जमीन जी आहे ती प्रामुख्याने जे आदिवासी लोक आहेत किंवा वनांवर आधारित लोक आहेत, ज्यांचं जीवन वनांवर आधारित आहे, त्यांच्यासाठी ही ग्रामीण भागातील वनजमीन जी आहे ती उपयुक्त असते। मग या वनांमध्ये झाडं, झुडपं, वेली, गवत हे आपल्याला बघायला मिळतात। मग त्याच्यामध्ये फळं किंवा मध गोळा करणं, फुलं गोळा करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या गावठी भाज्या किंवा वनांमध्ये आढळणाऱ्या भाज्या गोळा करणं हे उद्योगधंदे ह्या ग्रामीण भागामध्ये चालतात, ज्या ठिकाणी वनक्षेत्र किंवा वनजमीन ही जास्त आहे। नंतर ग्रामीण भागामध्ये दुसरं भूमी उपयोजन म्हणजे जमिनीचा वापर होतो तो म्हणजे बिगर शेती शेतजमीन। आता बिगर शेती म्हणजे किंवा बिगर शेतजमीन म्हणजे काय, तर ज्या जमिनीमध्ये कुठल्याही स्वरूपाची लागवड केली जात नाही त्या जमिनीचा समावेश हा बिगर शेती जमिनीमध्ये होतो। मग या जमिनीचा वापर कशासाठी होतो, तर त्या ठिकाणी एकतर वसाहती असतात, त्यावर रस्ते बांधलेले असतात, लोहमार्ग असतो किंवा जलाशय म्हणजे नदी, तलाव, धरणं बांधलेली असतात काही वेळेला। मग अशा वेळेला ही जमीन कुठल्याही स्वरूपाचं उत्पादन घेण्यासाठी योग्य नसते, म्हणून या शेतीचा वापर हा बिगर शेती उद्योगांमध्ये किंवा एखाद्या घटकासाठी वापरला जातो। काही वेळेला याच्यामध्ये विविध उद्योगधंदे चालतात, दुकानं असतात किंवा ही जमीन उंच सखल असते त्यामुळे ती लागवडीला योग्य नसते। काही वेळेला ग्रामीण भागामध्येच या ठिकाणी जो ग्रामीण भाग थोडासा विकसित झालेला आहे त्या ठिकाणी द्वितीय आणि तृतीयक व्यवसाय होऊ शकतात किंवा त्याच्यामुळे त्या ग्रामीण क्षेत्राचा विकास होऊ शकतो। नंतर तिसरं आहे ओसाड म्हणजेच नापीक व अनुत्पादक भूमी। अनुत्पादक या शब्दाचा अर्थ की ज्या जमिनीमधून कधीही कुठल्याही स्वरूपाचं उत्पादन घेतलं जाऊ शकत नाही। कितीही खतं टाका किंवा त्या जमिनीमध्ये वेगवेगळे प्रयोग करा, पण त्याच्यामधून कुठल्याही स्वरूपाचं उत्पादन होऊ शकत नाही, अशा जमिनीला अनुत्पादक भूमी किंवा नापीक ओसाड भूमी असं म्हटलं जातं। मग या जमिनीच्या प्रकारामध्ये कुठल्या घटकांचा समावेश होतो, तर एकतर डोंगराळ प्रदेश असतो, वाळवंटी प्रदेश असतो किंवा घळीयुक्त प्रदेश तो असतो। घळी म्हणजे दोन डोंगरांमधला खोलगट भाग की त्या ठिकाणी आपण शेती करू शकत नाही, वसाहती निर्माण करू शकत नाही,
डोंगराळ भागामध्ये सुद्धा वसाहती निर्माण करणं खूप कष्टप्राय असतं. रस्ते निर्माण करू शकत नाही. मग असे प्रदेश जे आहेत ते कायमचे नापीक असतात, अनुत्पादक असतात. त्या ठिकाणी शेती उत्पादन केलं जाऊ शकत नाही किंवा कुठलंही तंत्रज्ञान वापरून ती जमीन पिकांखाली किंवा उत्पादक होऊ शकत नाही. अशा जमिनीचा समावेश हा ओसाड किंवा नापीक व अनुत्पादक भूमीमध्ये होतो. अशी भूमी ही ग्रामीण क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळते. नंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. आता बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये पशुपालन व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात चालतो आणि त्यामुळे त्या पशूंसाठी चरण्यासाठी काही राखीव कुरणं असतात. कुरणं याचा अर्थ की त्या ठिकाणी फक्त गवतवर्गीय वनस्पती असते आणि ती पिकांना चाऱ्यासाठी उपयुक्त असते. ज्या ग्रामीण भागामध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो अशा ठिकाणी गायरान किंवा चराऊ जमीन ही राखीव ठेवली जाते. मग ही जमीन जी आहे ती प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या किंवा त्या गावामध्ये जे शासन आहे त्या शासनाच्या मालकीची असते. त्याचबरोबर संपूर्ण गावाच्या मालकीची सुद्धा ही जमीन असते, कारण कुठलाही एखादा व्यक्ती त्या ठिकाणी त्यांच्या प्राण्यांना चरण्यासाठी नेऊ शकत नाही. तर अख्खं गाव जे आहे त्या गावामधील कुठलाही पशुपालन व्यवसाय करणारा किंवा ज्याच्याकडे स्वतःचे पाळीव प्राणी आहेत ते पाळीव प्राणी चरण्यासाठी त्या ठिकाणी नेऊ शकतो. क्वचित प्रसंगी काही वेळेला ह्या जमिनी ज्या आहेत त्या गावातील कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीच्या मालकीच्या सुद्धा असू शकतात. पण त्याचबरोबर या गायरान जमीन किंवा चराऊ जमिनीच्या मार्फत ग्रामपंचायतीला काही सार्वजनिक मिळकतीचं साधन सुद्धा असतं. कारण काही वेळेला अशी गायरान किंवा चराऊ जमीन जी आहे ती गावामधील लोकांकडून काही थोडे पैसे जमा करून त्या ठिकाणी वापरासाठी आणता येऊ शकते. नंतर पाचवा आहे किरकोळ वृक्ष, पिके व वनराई जमीन. आता या ठिकाणी निव्वळ लागवडीखालील क्षेत्राचा यात समावेश नसतो, तर फळबागा किंवा बागायती क्षेत्र किंवा फळझाडांखालील क्षेत्राचा समावेश जो आहे तो या ठिकाणी किरकोळ वृक्ष, पिकं किंवा वनराई जमिनीसाठी मध्ये होतो. याच्यामध्ये ही जमीन जी आहे ती बऱ्याच वेळा खाजगी मालकीची असते. काही बागायतदार जे आहेत त्यांची स्वतःची ही जमीन असते. त्याच्यामधून वेगळ्या प्रकारच्या फळांचं उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं आणि जे उत्पादन मिळेल किंवा जो नफा होईल तो त्याच्या वैयक्तिक मालकीचा असतो. नंतर सहावं आहे पिकाऊ अनुत्पादक जमीन. आता पिकाऊ अनुत्पादक जमीन म्हणजे काय, तर जी जमीन 5 वर्षापेक्षा जास्त काळ पडीक असते तिला पिकाऊ अनुत्पादक जमीन असं म्हटलं जातं. की काही वेळेला 5 वर्षांनंतर त्या जमिनीमध्ये भर टाकून किंवा काही खतं वगैरे किंवा रासायनिक खतं कीटकनाशकं यांचा वापर करून ती जमीन किंवा जैविक खतं वापरून ती जमीन उत्पादनक्षम करता येऊ शकते. नंतर 7वं आहे चालू पड जमीन. चालू पड जमीन, पड याचा अर्थ पडीक. आता या ठिकाणी सुद्धा पुढे पड या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. पड म्हणजेच पडीक जमीन. चालू पड जमीन याचा अर्थ चालू पडीक जमीन, जी जमीन 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ पडीक असते. काही वेळेला ही जमीन मुद्दामून किंवा जाणीवपूर्वक पडीक ठेवली जाते, कारण पुढचं येणारं पीक जे आहे त्या पिकासाठी जमिनीची उत्पादन क्षमता या पडीक कालावधीमध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा नैसर्गिकरित्या ती अधिक चांगल्या दर्जाची होते. म्हणून काही वेळेला 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ ही जमीन पडीक ठेवली जाते. प्रामुख्याने शेतीमध्ये बऱ्याच ठिकाणी जो पर्जन्याचा कालावधी आहे त्या वेळेला उत्पादन घेतलं जातं, पावसावर आधारित पिकं घेतली जातात. पण नंतरचा जो कालावधी आहे त्यावेळेला ती जमीन कुठलंही उत्पादन न घेता तशीच पडीक ठेवली जाते की नैसर्गिकरित्या त्या जमिनीची मग त्या कालावधीमध्ये उत्पादन क्षमता वाढते. नंतर 8वा प्रकार आहे चालू पड शिवाय पड जमीन, म्हणजे चालू पडीक जमिनीशिवाय पडीक जमीन. आता ही जमीन जी आहे ती जमीन सुद्धा
काही काळानंतर उत्पादनक्षम बनवता येते. परंतु ही जमीन पड राहण्याचा कालावधी जो आहे तो 1 वर्षापेक्षा जास्त आणि 5 वर्षापेक्षा कमी आहे. मात्र ही जमीन जर 5 वर्षापेक्षा जास्त पडीक राहिली तर मात्र ती अनुत्पादक जमीन या वर्गामध्ये मोडते. आता ही चालू पड जमीन जी आहे तिचा वापर प्रामुख्याने स्थलांतरित शेतीमध्ये केला जातो. आपल्याला माहिती आहे की स्थलांतरित शेतीमध्ये एकदा एका वर्षी शेती केल्यानंतर पुढचे काही वर्ष ही ती जमीन पडीक ठेवली जाते. काही वर्षानंतर परत शेतकरी त्या ठिकाणी येतात आणि शेती करतात. म्हणजे चालू पड जमिनीशिवाय पड जमीन ही स्थलांतरित शेतीसाठी सुद्धा वापरता येऊ शकते. 9 आहे ते म्हणजे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. आता हे क्षेत्र जे आहे ते प्रामुख्याने ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे, कारण या क्षेत्रामध्येच प्रामुख्याने शेती केली जाते. आणि हे क्षेत्र जे आहे ते शक्यतो वैयक्तिक मालकीचे म्हणजे शेतकऱ्याच्या मालकीचे असते. जमिनीचा मालकी हक्क आणि शेतीचा प्रकार यानुसार या क्षेत्राचं आणखीन वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करता येऊ शकतं, जे आपण पुढच्या प्रकारामध्ये प्राथमिक उद्योगामध्ये शेती या घटकामध्ये बघणार आहोत की वेगवेगळ्या प्रकारच्या शेती प्रक्रिया ज्या आहेत त्या या निव्वळ लागवडीखालील क्षेत्रामध्ये केल्या जाऊ शकतात. हे सर्व प्रकार जे आहेत या सर्व प्रकारे ग्रामीण भागामध्ये जमिनीचा वापर हा केला जातो किंवा त्यालाच ग्रामीण भूमी उपयोजन असं म्हटलं जातं.